काय दिस आल्यात. माणसात जर पोरगी जन्मली तर मारून टाकत्यात आणि जनावरांच्यात गण जन्मलं तर मारून टाकत्यात. कसा मेळ बसायचा इट्टला. रेडा दावा कुणाला ही काय रीत झाली बोलायची म्हशीलाच की हो. आणि या कोल्हापूरच्या मातीला जो काही पूर्वीचं आपलं जे काही वैभव होतं ते प्राप्त करून द्यायचं मी आणि माझ्यासारखे अनेक कोल्हापूरचे काम करणारे कलाकार आहेत. तो आम्ही नक्कीच प्रयत्न करू. माणसानं सगळं करावं. पुरीचा नाद म्हणजे लय वाईट की पुरींना सरकारी शाळेत पोरं घातलेली चालत नाही, पोरांनी सरकारी दवाखाना चालत नाही, मग सरकारी नोकरीत असलेला माणूस बरा चालतो पोरींना. गाबच्या बाबतीत म्हणाल तर मी जेव्हा पहिली शॉर्ट फिल्म केली शिकार नावाची 2005 साली, तर ती माझी चित्रपटाकडे जाण्याची माझी ती पायरीच होती. म्हणजे ह्या एक एक स्टेप पार करत मी गाबपर्यंत पोहोचलो. हे एका रात्री झालेलं नाही आहे. म्हणजे मला माझा पहिला चित्रपट करायला 20 वर्ष लागली साधारण. जून 2005 साली मी पहिली शॉर्ट फिल्म केली आणि जून 2024 साली माझा पहिला चित्रपट रिलीज झाला. साधारण एक 19 वर्षांचा काळ आहे की ज्या मला माझं स्वप्न अचीव करायला मला लागले. तर जेव्हा चित्रपट करायचं ठरवलं, साधारण एक 30-35 लघुपट केले. त्यानंतर ठरवलं की आता लघुपट खूप झाले, वेगवेगळ्या जॉनरचे लघुपट केले आणि आता आपण चित्रपट करूयात असं माझ्या टीमनं ठरवलं. मग कुठला विषय घ्यायचा असं आमचं एकंदरीत चर्चा सुरू होती. मग शेवटी विचार केला की असं एखादी विषय का निवडू नये की ज्याचा जीव छोटा असेल, ज्याच्यात त्या विषयाची डेप्थ असेल आणि तो लोकांना आवडेल पण, आणि मला माझी कला एक दिग्दर्शक मला स्वतःला प्रूव्ह करता येईल. मग मी 2013 साली एक कथा लिहिली होती. त्या दरम्यान मी स्त्री भ्रूण हत्येवरती एक लघुपट करत होतो. त्या अनुषंगाने मी 4-5 कन्सेप्ट तयार करून ठेवलेल्या. त्यातली कन्सेप्ट होती चंद्री नावाची, ज्याचा मूळ गाभा होता स्त्री भ्रूण हत्या. पण त्याच्याकडे टिपिकल पद्धतीनं न बघता मी थोडासा वेगळ्या पॉईंट ऑफ व्ह्यूने विचार केला होता की जसं माणसांच्या मध्ये मुली मारून टाकल्या जातात, पाळीव जनावरांच्या रेडे मारून टाकले जातात कारण त्याचा काही उपयोग होत नाही. मग त्यामुळं तिथं रेडे गाभ घालायला रेडा मिळत नाही आणि तो मुलाला लग्न करायला मुलगी मिळत नाही. हा खूप मोठा विरोधाभास आहे. म्हटलं आपण ह्या पॉईंट ऑफ व्ह्यूने आपण का करू नये एखादा विषय घेऊन. मग तेव्हा मी ती चंद्री नावाची कथा लिहिली होती. मग जेव्हा याचं चित्रपट करायचं डोक्यात आलं तर लघुपट 20 मिनिटाचा होता आणि चित्रपट 2 तासाचा करायचा होता. त्यामुळे मग थोड्या काही गोष्टी चित्रपटाला अनुरूप आम्हाला त्याच्यात बदल करावा लागले. त्याच्यामध्ये थोडी लव्ह स्टोरी ॲड करावी लागली, काही कमर्शियल ॲस्पेक्ट्स ॲड करावे लागले. पण एक क्लिअर होतं की प्रेझेंटेशन करताना आपण ती आर्ट वाईज करायची आणि त्याच्यामध्ये थोडंसं कमर्शियल ॲस्पेक्ट पण असावं, पण त्यातलं कलात्मक मूल्य जास्त असायला हवीत. त्याचा जो मेसेज आहे की एक मुलगा आहे ज्याच्याकडे एक म्हैस आहे जिला गाभ घालायला रेडा मिळत नाही आहे, आणि एक मुलगा जो तिशी ओलांडला आहे त्याला स्वतःला लग्नाला मुलगी मिळत नाही आहे. मग तो खरा रेडा शोधताना त्या मुलाचा जो काही माणूस म्हणतो त्याचा जो काही प्रवास आहे, त्या प्रवासाची कथा म्हणजे गाभ. बऱ्याचशा फिल्म फेस्टिवलमधून गाभला यश मिळालं. कान्समध्ये याचा प्रीमियर झाला, बरेच पुरस्कार मिळाले. आणि सगळ्यात महत्त्वाचं की जेव्हा सरकार तुमच्या कामाची दखल घेतं तर या गाभला 2025 साली सर्वोत्कृष्ट ग्रामीण चित्रपट आणि सर्वोत्कृष्ट ग्रामीण विषय हाताळणारा दिग्दर्शक असे 2 पुरस्कार मिळाले, मानाचे पुरस्कार मिळाले. आणि बऱ्याच वर्षानंतर कोल्हापूरला आम्ही हा पुरस्कार परत आणू शकलो आणि या निमित्तानं आम्ही ह्या मातीचं ऋण फेडू शकलो. किंवा जिथं ही परंपरा सुरू झाली चित्रपटांची त्याचं पांग फेडायला आम्ही थोडंफार आमच्या परीने आम्ही प्रयत्न केले. याचं खरंच समाधान आहे मनापासून. हा खूप माझ्यासाठी पुरस्कार मिळवणं हा तर सगळ्यांचं स्वप्न असतं, पण माझ्यासाठी मी जे स्वप्न लहानपणी बघितलेलं, ज्या स्वप्नावर सुरुवातीला कोणी विश्वास ठेवला नाही, मित्राने नाही, घरच्याने नाही, पण हळूहळू त्यांनी विश्वास ठेवला, पाठीवरती हात ठेवला आणि आज त्यांच्या नजरेत जेव्हा मी समाधान बघतो तर मला वाटतं की हे समाधान बघण्यासाठीच आपण आपल्या आईवडिलांच्या नजरेतलं समाधान बघायला आपण आयुष्यभर जगत असतो. आणि मला वाटतं ते सगळ्यात मोठा पुरस्कार आहे माझ्यासाठी. आणि या कोल्हापूरच्या मातीला जो काही पूर्वीचं आपलं जे काही वैभव होतं ते प्राप्त करून द्यायचं मी आणि माझ्यासारखे अनेक कोल्हापूरचे काम करणारे कलाकार आहेत. तो आम्ही नक्कीच प्रयत्न करू. मित्रांनो, कुठलंच क्षेत्र वाईट नसतं. त्यातल्या त्यात कलाकार म्हणून तुम्ही जन्माला आला तर असं म्हटलं जातं की तुम्ही वाया गेला किंवा तुम्ही तुमची उत्पन्नाची साधनं नसतात किंवा कलाकारानं भिके कंगालच आयुष्यभर कलेची सेवा करावी आणि भिके कंगाल म्हणून जावं असं असतं. पण मला जो काय अनुभव आलेला आहे, तुम्ही कलेवरती निश्चित प्रेम केलं ना तर कला पण तुम्हाला भरभरून देत असते. फक्त तुमच्यात प्रामाणिकपणा असायला हवं. जर निप्पाणीसारख्या ठिकाणी जन्मलेला माझ्यासारखा एक सर्वसामान्य घरातला मुलगा जर इथंपर्यंत पोहोचू शकतो तर नक्कीच मित्रांनो तुमच्यापैकी कुणीही हे करू शकतो.